जी पडीत जमीन असते तर त्या पडीत जमिनीच्या सुधारण्यासाठी काही वनवृक्षांची लागवड करण्यात येते. वनवृक्षांचीच लागवड का करण्यात येते? कारण परिस्थितीचा किंवा आजूबाजूच्या वातावरणाचा विचार करता आपण जर स्थानिक प्रजातीचा किंवा देशी प्रजातीचा निवड केली तर त्या देशी प्रजाती आजूबाजूच्या वातावरणामध्ये तग धरू शकतात किंवा कमी पाण्यातही त्या उगवू शकतात. उन्हाळ्यात त्यांची मर होत नाही आणि शिवाय आजूबाजूच्या वातावरणाचाही त्यांच्यावर खूप जास्त परिणाम काही असा होत नाही. त्यामुळे स्थानिक प्रजातीची निवड करण्यात आली. हे आता आपल्यासमोर तुम्ही अर्जुन सादळे या वृक्ष बघत आहात. हा वृक्ष आहे, याची बियांपासून लागवड करण्यात आलेली आहे. त्यासाठी पूर्वतयारी म्हणून माती तयार केली त्यांनी. माती तयार करण्यासाठी त्यांनी पोयटा माती, काळी माती आणि जे गांडूळ खत आहे किंवा सेंद्रिय खत आहे, जर शेणखत म्हणा, झाडांचा पालापाचोळा वगैरे हे खत एकत्र करून माती तयार केली. त्या माती पिशव्यांमध्ये भरली व त्यामध्ये बियांपासून त्या रोपांची लागवड केली. तर ते 15 ते 1 महिन्याच्या अंतर्गत हे बिया त्याच्या उगवणीस येतात. या रोपाची वाढ हे वृक्ष जंगलामध्ये चांगलं योग्य वातावरण मिळाल्यास खूप मोठे होते. तेव्हा याचा उपयोग असा आहे की याच्या सालीचा आहे ना, त्याचा चूर्ण उत्तम प्रकारे लावतात. त्याच्याने जखम लवकर भरून येते व रक्तस्राव थांबत असतो. रिठ्याचं झाड हे आयुर्वेदिकदृष्ट्या फार उपयुक्त आहे. त्याचप्रकारे सौंदर्य प्रसाधनामध्ये किंवा केशवर्धक वनस्पतीमध्ये याचा खूप उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो. पुणे किंवा सातारा या ठिकाणी असलेल्या रसशाळांमध्ये केशवर्धक औषधी तयार करण्यासाठी याचा खूप प्रमाणात उपयोग केला जातो. याची येणारी जी फळे असतात ते फळे जर आपण कुच करून हाताला लावली तर त्यापासून साबणासारखा फेस हा होतो. म्हणजे एक प्रकारचं ते स्वच्छ चंही काम करतं. शिवाय या वृक्षाची लागवड आधी सांगितल्याप्रमाणे माती तीच वापरली, पिशवीमध्ये रोपं भरून घेतले व या रिठ्याची जी लागवड आहे हे बियांपासून केली. लागवड साधारण मार्च-एप्रिल महिन्यात केलेली आहे आणि त्यामुळे त्याची वाढ वगैरे व्यवस्थित झालेली आहे. हे पिंपळ भेंडचे वृक्ष आहे. काही लोक ग्रामीण भागातले लोक याला भेंडीचेही झाड म्हणतात. याच्या पानाचा आकार पिंपळाच्या पानाप्रमाणे असल्यामुळे कोणी याला पिंपळ भेंडीही म्हणतात. हे उत्तम प्रकारे आणि लवकरात लवकर वाढणारे वृक्ष असून जंगलामध्ये याची लागवड केली जाते. त्याचप्रमाणे जंगलामध्ये किंवा घराच्या आजूबाजूला सावलीसाठी, दाट सावलीसाठी याचा उपयोग होत असतो. त्याचप्रमाणे याच्या ज्या पानांचा उपयोग आहे तर काही वैद्य याच्या पानांचा उपयोग मूतखळ्यासाठी करत असतात. हे लवकरात लवकर कमी पाण्यात आणि उंच दाट वाढणारे वृक्ष हे आहे. शेवगा सर्वांना माहितीच असेल. शेवग्याच्या बियांचा उपयोग आपण भाजी करून खाण्यासाठी केला जातो. त्याचप्रकारे याचा शेवग्याचा अजून एक उपयोग असा आहे की याचे जे पानं आहेत, हिरवी पानं, हे सुकवण्याची पावडरचं चूर्ण करून ते जर अनुषापोटी सकाळी दुधासोबत घेतले तर खूप प्रकारचं विटामिन्स आणि प्रोटीन त्यापासून उपलब्ध होत असते. त्याचप्रकारे शेवगा कमी पाण्यात येणारे, चांगले उत्पन्न देणारे वृक्ष आहे आणि शिवाय त्याचे जे लाकूड आहे तर त्याचाही जळाऊ लाकडासाठी त्याचा उत्तम उपयोग हा होत असतो. कुपोषित पोरांसाठी वगैरे याचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग होतो. आदिवासी भागांमध्ये याचा पोषक तत्वाच्या स्वरूपामध्ये उपयोग करण्यात येतो. पळसाची झाडाची लागवड त्याच्या बियांपासून करण्यात आलेली आहे. मार्च ते एप्रिल महिन्यामध्ये याची बियांपासून लागवड केली. व्यवस्थित पाणी व्यवस्थापन वगैरे करून त्याची उगवण झालेली आहे. ओसाड आणि पडीत जमिनीसाठी उपयुक्त वृक्ष आहे. पळसाला उन्हाळ्यामध्ये फुलं येतात व पानांपेक्षा जास्त त्याची फुलं खूप गर्द वगैरे असतात. म्हणून त्याला वनअग्नी या नावाने पण ओळखण्यात येतं. पळसाच्या लाकडाचा जास्त करून उपयोग जळणासाठी आणि शिवाय त्याच्या पानांचा उपयोग पत्रावळी बनवण्यासाठी केला जातो. त्याचप्रकारे काही औषधी वनस्पतीमध्ये पळसाचा उपयोग हा करण्यात येतो. कंबर दुखणे वगैरे अशा वेळेस पळसाच्या लाकडाचा उगाळून त्या ठिकाणी ते गरम करून लावल्यास ते दुखणं कमी होतं असं वैद्य हे सांगत असतात. आवळा सर्वांना माहितीच असेल की आवळा हा पचनासाठी उत्तम असतो. त्यासाठी पाचक याच्यामध्ये याचा उपयोग केला जातो. याशिवाय औषधी वनस्पतीमध्ये याचा खूप प्रमाणात उपयोग होतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आयुर्वेदामध्ये जे च्यवनप्राश बनवलं जातं त्या च्यवनप्राशमध्ये याचा मुख्य उपयोग असतो.
याशिवाय त्रिफळा चूर्णामध्ये याचा एक महत्त्वाचा भाग म्हणून 3 चूर्णांपैकी एक चूर्ण हे आवळ्याचे असते. आवळा हा शक्तिवर्धक असतो, त्यामुळे तो आयुर्वेदात वापरला जातो. अशक्तपणा निर्मूलनासाठी त्याचा खूप उपयोग होत असतो. आवळ्याच्या झाडाचे वैशिष्ट्य असे हे कमी पाण्यात येणारे, जंगलात उत्तम वाढणारे, काळजी न घेणारे. जंगल वृक्षांमध्ये बहुतेक कळून आवळ्याची न विसरता लागवड करण्यात येते. काही ग्रामीण भागामध्ये काही लोक याला बिव्वा म्हणतात, काही भिलावाई म्हणत असतात. आयुर्वेदामध्ये याचा उपयोग केला जातो. होणारा जो त्रास असतो, उदाहरणार्थ काही दुखणं वगैरे किंवा कुठे पू वगैरे झाला तर त्यावरील ते दुखणं कमी होण्यासाठी याच्या बियाचा लेप लावण्यात येतो. हे झाड आहे हे जंगलामध्ये असते. हे उत्तम प्रकारचं वनवृक्ष आहे. याची बियांची लागवड बियांपासून करण्यात येते. याची वाढ थोडी हळूहळू असते, पण याचा खूप उपयोग होतो. शिवाय या दाट सावली असते व यापासून मिळणारे जे लाकूड असतं हे उत्तम प्रकारचं मजबूत आणि इमारती लाकूड असतं. ही सगळी जी लागवड केलेली आणि उगवलेले रोपे आहेत ही बेलाची रोपे. बेल या वृक्षाला हिंदू धर्मामध्ये खूप मोठे स्थान आहे. शिव उपासनेसाठी बेलाच्या पानांचा उपयोग केला जातो. श्रावण महिन्यामध्ये बेलाच्या पानांना खूप मागणी असते. बेलाचे झाडं आयुर्वेदिकही असते. बेरफळाचा पासून जो च्यवनप्राश बनवला जातो तो अतिशय महाग असा मिळत असतो आणि त्याचा पूर्ण शरीर दुर्बल्य घालवण्यासाठी त्याचा आयुर्वेदामध्ये बेलाच्या फळाचा उपयोग होत असतो. त्याचप्रमाणे बेल हे कमी पाण्यात येणारे, जास्त काळजी न घेता ही कुठेही उगवणारे हे वनवृक्ष आहे. ते बाजारपेठेतही याचा चांगल्या प्रकारे विक्रीसाठी उपयोग होत असतो. सीताफळे खाण्यासाठी वापरण्यात येते. याशिवाय सीताफळाच्या झाडाला बकरी किंवा गाई खात नसतात, कारण त्याची पानांची चव ही कडवट असते. त्याचप्रमाणे सीताफळाच्या फळांचा उपयोग विक्रीसाठी होतो. आता मार्केटमध्ये येणारे जे नवीन नवीन सीताफळ रबडी किंवा सीताफळ बर्फी वगैरे त्यासाठी सीताफळाचा उपयोग सध्या होऊ लागलेला आहे. किंवा आईस्क्रीम फ्लेवरमध्ये किंवा ज्यूस सेंटरला किंवा रस वगैरे तयार करण्यासाठी सीताफळाच्या फळांचा उपयोग केला जातो. याशिवाय सीताफळाच्या झाडाचे आणखी असे महत्त्व आहे की आयुर्वेदामध्ये जसं जखमेवर वगैरे सीताफळाच्या पानांचा हा उपयोग होत असतो. याशिवाय सीताफळाचे फळ तर बाजारात विक्रीस असतात, त्यापासून सीताफळ फ्लेवर किंवा कस्टर्ड ॲपल फ्लेवरही मिळवता येतो. याशिवाय शेतीच्या बांधावर लावला तर एक जैवविविधता संवर्धनासाठी खूप चांगल्या प्रकारे उपयोग होतो, कारण याची जी फळे असतात ही माणसांनाच नाही तर पशुपक्ष्यांनाही फार आवडत असतात. म्हणजे गुरांपासून शेतीचे संरक्षणही होते. म्हणजे सीताफळाची लागवड केल्यास आपल्याला एका झाडापासून अनेक प्रकारचे फायदेही होत असतात. बांबूचं वैशिष्ट्य असं आहे की बांबूला सध्या ग्रीन गोल्ड किंवा हिरवं सोनं असं म्हटलं जातं. बांबूची बाजारामध्ये खूप मागणी आहे. शेतकऱ्याला प्रत्येक प्रकारे बांबूचा फार उपयोग होत असतो. उदाहरणार्थ झाडांना आधार देणे, टोपले तयार करणे. आता बाजारामध्ये नवीन प्रकारचे बांबूचे फर्निचरही विकत आहे, खुर्च्याही बनवण्यात येतात. पण शेतकऱ्यांना जर ढोबळ मनाने म्हटलं तर बांबूपासून फार उपयोग होत असतो. शिवाय बांबू हा शेताच्या बांधावर लावला तर त्याचं उत्पन्नही चांगल्या प्रकारे येत असतं. एक प्रकारचं शेताला आडसाही निर्माण होत असतो. गार्डन किंवा उद्यानशास्त्रामध्ये बांबूपासून वेलीचा मांडव वगैरे तयार करणं, अशा कित्येक बांबूचे उपयोग सांगता येईल. तर बांबूची ही जी आपण बघत आहात या बांबूची रोपं उगवली आहे. या रोपांची उगवण ही बियांपासून करण्यात आलेली आहे. उन्हाळ्यामध्ये पाण्याचं व्यवस्थापन व्यवस्थित केलं, 2 टाईम त्यांना पाणी देण्यात आलं, सकाळ संध्याकाळ. उन्हाच्या वेळेस पाणी देण्याचं टाळलं. सावलीसाठी 50% असलेली ही ग्रीन नेट बसवण्यात आलेली आहे. शिवाय त्याच्या बांबूचं पाण्याचं जास्त बाष्पीभवन होणे म्हणून त्यांच्या पिशव्यांच्या तोंडावर गवताचं आच्छादन किंवा गव्हाचे पाचू वगैरे असे टाकण्यात आले. त्याचप्रकारे पाणी बचतीसाठी त्यांनी तुषार सिंचनाद्वारे देण्याचं हे केलं. सुरुवातीला गावामध्ये एक ग्रामसभा घेतली आणि त्यात जैवविविधतेबद्दल लोकांना कल्पना दिली. मग लोकांनी मिळून गावामध्ये एक जैवविविधता नोंदवही तयार केली. तर त्यामध्ये लोकांना असा आढळलं की आपल्या गावातल्या बऱ्याच काही औषधी वनस्पती असतील, काही उपयुक्त वनस्पती असतील, ते दुर्मिळ होत आहे. मग लोकांनी काय केलं, गावातलं जे झाडझुडपं आहेत त्याचं जे जमिनीखाली पडणारं जे बीज आहे जमिनीवरती ते गोळा केलं आणि या नर्सरीमध्ये त्याची लागवड केली.
यामध्ये प्रामुख्याने आवळा, हिरडा, बेहडा, जांभळा, उंबर, करंज अशा प्रकारची झाडं लावलेली आहेत.